विश्वानि देव सवितर दुरितानि परासुव यद भद्रं तन्न आसुव. तर आपण गेल्या 4 दिवसापासून सतत योगाच्या याच्यावर बोलत आहोत. भगवान शंकराला तुम्हाला अशी विनंती करतो की सगळे जीव सुख आणि दुःखाच्या जाळ्यात सापडलेले आहेत, त्याच्यातून बाहेर निघण्याचा मार्ग कृपा करून आम्हाला सांगा. सर्व सिद्धी कर्म मार्ग माया जाळ निकुंतम, ते मायेचं जाळ तुटून गेलं पाहिजे आणि सिद्धी प्राप्त झाली पाहिजे. कशाची? जन्म मृत्यू जरा व्याधी नाशनम सुखदम वद. जन्म मृत्यू म्हातारपण व्याधी यांचा नाश होऊन सुख कसं प्राप्त होईल याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा. असं ब्रह्मदेवानी भगवान शंकराला प्रश्न विचारल्यानंतर भगवान शंकर त्यांना सांगायला लागले की आलोक्य सर्व शास्त्राने विचारेच पुन्हा पुन्हा इदमेकम सुनिष्पन्नम योग शास्त्रम परमतम. मग भगवान शंकर म्हणाले, ब्रह्मदेवा, अनेक शास्त्रांचा अभ्यास केला आणि पुन्हा पुन्हा त्याच्या सर्वश्रेष्ठ आहे. यस्मिन ज्ञाते सर्वविदम ज्ञातम भवते निश्चितम. आणि त्याचा विचार करणाऱ्याला सुद्धा हे जाणवलं की समजलं की एक योगशास्त्र उत्तम आहे आणि ज्यांनी त्याला जाणलेलं आहे तस्मिन परिश्रम कार्य. मग आता दुसऱ्यासाठी किम अन्य शास्त्र भाषितम, इतर शास्त्रांच्यासाठी परिश्रम करायची काय गरज आहे. म्हणून योगशास्त्राचा अभ्यास करण्याचा उपदेश भगवान शंकरांनी ब्रह्मदेवाला केला. आपण सुद्धा त्याचा अभ्यास करू म्हणून आपले हे प्रवचन चालू केलेले आहेत. तर याच्यामध्ये योग शब्दाचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. योग हा शब्द युज धातू पासून झालेला आहे. युज धातूचा अर्थ जोडणी असा आहे. आता त्या पद्धतीने जोडणी कशाला कशाला कोण जोडायचं की मुख्य गोष्ट आहे, आपला जो आत्मा आहे, आत्मा परमात्म्याला जोडायचा आहे. आता तो कसा जोडायचा याचं साधन म्हणजे योग आहे. आणि त्याच्यासाठी मग हा परमात्मा कोठा आहे, आत्मा कोठा आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. पण भगवान शंकराच्या प्रश्नाप्रमाणे उत्तराप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की परमात्मा सर्व ठिकाणी आहे. आणि त्याचं 9व्या अध्यायात 300व्या ओळीत उत्तर दिलं, म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवनो ठाव असे, परी प्राणी यांचे दैव कैसे जे न देखती माते. अर्जुना, मी नाही अशी जगात कोणतीच जागा नाही, परंतु प्राण्यांचं दैव कसं आहे, जे न देखती माते, मला ते बघत नाही. सर्व ठिकाणी असणाऱ्या परमात्म्याचं दर्शन घ्यायचं असेल काय करावं याचं साधन म्हणजे योग आहे. म्हणून आपणाला प्रथमतः या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागणार आहे की आपल्या देहात ते आत्मा आहे. हा आत्मा चारही देहाला चालवणारा आहे. त्या आत्म्याच्या मधात प्रकाश स्वरूप, नाद स्वरूप, सचितानंद, परमानंद स्वरूप जो परमात्मा आहे त्याच्या साक्षात्कारासाठी आपणाला प्रथम आत्मसाक्षात्कार करून घेणं आवश्यक आहे. आत्मसाक्षात्कारासाठी योग साधना करायचा आहे. यासाठी योग साधनातला प्रकृती हा शब्द फार महत्वाचा आहे. प्रकृती ही अनादी आहे, तिला कोणी निर्माण केलं नाही, ती जड आहे. आणि जड असेल तर जगात ती कशी निर्माण करते, तर त्या जड प्रकृतीच्या संपर्कामध्ये ज्यावेळी चेतन परमात्मा आला की त्या अव्यक्त प्रकृतीमधून पुढच्या गोष्टी निर्माण होतात.
ते म्हणजे महत्तातून अहंकार, अहंकारातून पंच तन्मात्रा, पंच तन्मात्रापासून पंच महाभूत आता झालेलं आहे ते सगळे निर्माण होतात ते. म्हणून आपला पिंडही त्याच प्रकारचा आहे, पंचमहाभूतापासून निर्माण झालेला आहे. आणि आता ती जी ही आहे, दोन प्रकारची इंद्रिय सांगितले, अंतर इंद्रिय आणि बहिर इंद्रिय. अंतर इंद्रिय एक तर मनच आहे, बहिर इंद्रिय परंतु 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय झालेली आहेत. असे सगळे जे आहेत, हे 11 ह्या गोष्टी आहेत. त्याच्याबरोबर मग आता आपल्याला काय बघायचं आहे की आपल्याला त्यामध्ये कसं जाता येईल. म्हणून त्यांनी सांगितलं, बाबा सर्वे जीवा सुकर दुःख माया झाले निवेष्टिता, सर्वे जीवे सुकर दुःख माया झाले निवेष्टिता. त्याच्यावरून कसं बाहेर निघायचं, तर प्रकृती, महत, अहंकार. अहंकाराचे 2 भाग, तामस अहंकारापासून पंच तन्मात्रा झालेल्या आहेत, आणि सात्विक अहंकारापासून अंतर इंद्रिय मन, आणि बहिर इंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्म इंद्रिय. आणि या पंच तन्मात्रा म्हणजे काय समजलं की असं एक तत्व आहे की ज्या वस्तूची ती तन्मात्रा असेल त्याचं ज्ञान होत नाही. जोपर्यंत त्याचं ज्ञान होईल तोपर्यंत त्याला विशेष म्हणायचं, आणि ज्यावेळी त्याचं ज्ञान होणार नाही त्याला म्हणायचं तन्मात्रा. आपण पाहिलं मग आकाशाची तन्मात्रा शब्द आहे, वायूची तन्मात्रा स्पर्श आहे, तेजाची तन्मात्रा रूप आहे, आणि आपाची तन्मात्रा रस आहे, आणि पृथ्वीची तन्मात्रा गंध आहे. तर याच्यामध्ये विशेष जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट लक्षात येत नाही. म्हणून अशाच आपण मागचे पाहिलं की प्रकृती म्हणजे काय, सत्व रजस्तम साम साम्य अवस्था प्रकृती ही. प्रकृतीर महान महत्व अहंकारो अहंकारात पंच तन्मात्रा उभय इंद्रियम तन्मात्रे बेस्तुल भूतानी पुरुष इति पंचविषम तीर्गण. हा 25 आहेत त्या गोष्टी. आणि हे ज्यावेळी सत्व रज आणि तम हे समावश्य असतात त्यावेळी ते असते प्रकृती. आणि ज्यावेळी संपर्क परमात्म्याचा आला की त्याच्यात हालचाल निर्माण होते आणि जगाचं कार्य सुरू होते. म्हणून महत्वापासून अहंकार वगैरे आपण पाहिलं. आता तन्मात्राही पाहिल्या. तर प्रकृतीपासून जो अहंकार झालेला आहे त्या अहंकाराचा तामस अहंकार, सात्विक अहंकार, पंचमहाभूत वगैरे वगैरे आपण पाहिलं. तर हे जे एकूण 25 तत्व आहेत ते लक्षात घ्या. प्रकृतीपासून पहिलं जे महत्त्व आहे, प्रकृती मुळात त्याचं महत्त्व अहंकार, मन, श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, घ्राण, वात, पाणी, पाद, शिश्न, गुद, अशा रीतीने शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, आकाश, वायू, तेज, अपृथ्वी, असे 24 आणि चेतन तत्व परमात्मा. याचा साक्षात्कार आपल्याला करून घ्यायचा असेल तर काल आपण पाहिलं की याचा साक्षात्कार होण्यासाठी अंक, कान, मुह बंद कर. या सगळ्याला बंद केल्यानंतर नाम निरंजनले, निरंजनला आपण घ्यायचं. अंदर के पट तप खोले, मधातले जे काही दरवाजे आहेत ते केव्हा उघडतात, बाहेर के पट ते पण बाहेरचे ते दरवाजे बंद केले की मधले जे दरवाजे आहेत ते प्रगट होतात. त्याच्यातून असं आपला लक्षात येते. आजचा विषय इथून सुरू करतो आपण. आपला आत्मा परमात्म्याला जोडणे म्हणजे याला योग म्हणतात. लक्षात आलं का सगळ्यांच्या? बघा, आपल्या शरीरात आत्मा आहे, ह्या आत्मा परमात्म्याला जोडायचं म्हणजे योग आहे. पण आत्म्याला कुठं बघायचं, त्याला जोडायचं कसं, तर या संबंधित ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या अभंगात म्हटलेलं आहे. आत्माराम देखे सहस्रदळावरी सांगितलं. सहस्रदल चक्र जे आहे मस्तिष्कामध्ये त्या ठिकाणी आत्माराम देखे, आत्म्याला बघा. सहस्रदळावरी, सहस्र चक्राच्या मध्ये बघा. उन्मनी हे पायी आरुत येते, उन्मनी अवस्था त्याच्या अलीकडे आहे, त्याच्या पलीकडे जे आत्माराम राहतो. आणि कसं बघायचं, चक्षुशी अंतरी चक्षु देखे पूर्ण. महाराजांचा ताबा माऊलीचा. चक्षुचे आपले जे डोळे आहेत त्या डोळ्याच्या मध्ये पुन्हा डोळा आहे. चक्षु देखे पूर्ण, हेच केले खून तुझी ठाई. हीच ओळख आहे परमात्म्याला बघायची. पण डोळ्याच्या मधला डोळा बघता आलं
पाहिजे. आणि जे सहस्र दलावर राहतात त्यांचं महत्व माऊलीनं सांगितलं. त्याचे चरणोदकी जानवी पवित्र, ही जी गंगा नदी पवित्र जानवी नदी आहे, त्याच्यामध्ये अनेक लोक स्नान करतात, त्याच्यात पाप सोडतात. तर याला कोण दुरुस्त करते? सहस्र दळावर लक्ष ज्यांचे, ती त्यांच्या सहस्र दळावर ज्याचं लक्ष असेल त्यांच्या पायाच्या उदकानं जानवी पवित्र नदी सुद्धा पवित्र होते. म्हणून सहस्र दळावर लक्ष ठेवता आलं पाहिजे. ज्ञानोबाची वाणी पूर्ण रूपी घ्यावी. याच्यात दृष्टांत वगैरे घेतला असेल तर ज्ञानेश्वर माऊली जे बोलतात ते पूर्ण अर्थाने घेतली पाहिजे. आणि देहीच पाहावी आत्मज्योती, ज्योती आपल्या आत्म्याची आपल्या देहामध्येच बघावं लागते. तीर्थ यात्रा हे निसर्गाचं दर्शन म्हणून बघणं वेगळी गोष्ट आहे, पण आत्म्याची ज्योती जी आपल्या हातात, तुकडोजी महाराज आपल्या अभंगात म्हटलं ना, उघडा मंदिर हे देहाचे बघण्यात तयाचे, जळतो दीप सदा जीवनाचा, प्रकाश निर्मळ त्याचा, नत्रा सूर्यशशी जगतीचा, अंत लागे त्याचा. महाराजांनी तेच म्हटलं तुकडोजी महाराजांनी. म्हणून देहात असणारी आत्मज्योती, सहस्रदळावर असणारा आत्माराम आहे, त्या सहस्र दळावर लक्ष लावलं पाहिजे. त्या सहस्र दळावर लक्ष कसं लावावं? सहस्रावर लक्ष लावण्यासाठी योग दर्शनाचा अभ्यास करणे आवश्यक आहे, जो आपण आता सुरुवात करू लागलेला आहोत. की कसं लक्ष लावायचं या संबंधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सकाळच्या दररोजच्या याच्यामध्ये प्रार्थनेत सांगितलं त्यांनी की बाबा, आपल्या शरीराच्या मध्ये जो आत्मा आहे त्याचं चिंतन करा. कसं चिंतन करा? हरदम प्रत्येक श्वासाला, प्रत्येक क्षणाला जागृत राहतो. जागृत राहिलं पाहिजे आपण. आपला कुठं दुसरं तर काही येणं झाले ना. आणि कसं जागृत राहायचं, काय करायचं त्या काळी? ओम आणि सोम हे जे श्वासाचं चालू आहे त्याच्यानं आपली अंतर्दृष्टी बघायची आहे, त्याच्याकडे बघायचं. श्वास कसा चालला आणि परश्वास कसा बाहेर येतो आहे. म्हणून याच्याकडे श्वासाच्या मध्ये आपली अंतर्दृष्टीचं निरीक्षण केलं पाहिजे. हे करीत असताना तेवढी सोपी गोष्ट नाही, कारण हे तुम्ही करायला लागलात की हे जे मन आहे ते चंचल होते. हे मन चंचल झालेलं जे आहे ते तुमच्या साधनेपासून दूर घेऊन जाते. म्हणून महाराज सांगतात की बाबा, या चंचल मनाला बुद्धीनं विचार करून नेहमी नेहमी त्याला शुद्ध करीत राहिलं पाहिजे. मन अशुद्ध होते कशामुळं? मन चंचल झाल्यामुळं आपल्याला कोणती आठवण येते आणि आपलं मन अशुद्ध होते. मग त्याला सतत चिंतन सतत शुद्ध करता आलं पाहिजे. आणि मग वृत्ती सारखी चालू आहे, एका वृत्तीतून दुसरी, दुसरीतून तिसरी, असं सारखं चालत राहते. वृत्तीची धारा आहे, जसं गंगेची धारा असते तशी आपल्या चित्ताच्या मध्ये वृत्तीची धारा आहे. आणि त्याला अंतर्मुख करून, जे वृत्ती बाहेर चालतात ना त्याला अंतर्मुख करून तिथं त्याला स्थिर केलं पाहिजे. अंतर्मुख से स्थिर ना आहे. आणि हे जर केलं तर काय होईल? मग समाधी लागेल, सहज समाधी. ती कशी आहे? चालत राहा, फिरत राहा, काम करीत राहा, सगळ्या कामामध्ये तुमचं रक्षण करणारी आहे. म्हणून या विश्वरूप, या विश्वाला जे परमात्मा चालवतो त्याची दृष्टी आपल्याला आलं पाहिजे. आणि ते फल जे आहे अनासक्तीचे चक्र आहे. कुठलीही आसक्ती न ठेवता त्याचा आनंद लुटता आली पाहिजे. सुख आणि दुःख हे दोन्ही होतच राहतात, कारण हे जीवाचे गुणधर्म आहेत. म्हणून याच्यातून निवृत्त झालं पाहिजे, त्याच्यापासून आपण बाहेर निघालं पाहिजे. आणि त्याच्यातून बाहेर निघालं तर काय होईल? नेहमी सदा आत्मानंद की मस्ती, आत्म्याचा आनंद प्राप्त व्हावा लागेल. आणि पलापणाला त्याची मस्ती जी आहे, त्याच्या आनंदाचं स्वरूप जे आहे आपल्याला बेभान करून टाकून देते. म्हणून हे करीत असताना यामध्ये जीवनामध्ये संत मिळाले कुठं? संतांच्याकडे सत्संग करा. सत्संग करा म्हणजे आपण जे करू लागलो ते सत्संग आहे. आणि मग ज्ञान प्राप्त करून घ्या, ध्यान प्राप्त करून घ्या, त्याच्यामध्ये रममान व्हा. आणि मग कर्माच्या फलाची इच्छा करू नका, फक्त कर्म करीत राहा, आपोआप मिळते ते. आणि असं केल्यावर
अशा रीतीने तुम्ही जर केला तर शांतीच्या स्थानामध्ये तुम्ही थांबाल आणि मानवाच्या जीवनामध्ये काय करायचंय, इस मानव जीवन में, या मानवी जीवनामध्ये इतनी मंजिल चढकर जाना, इतकाच रस्ता चढायचा आहे. आणि म्हणून त्याला काय, तुकडादास कही बारी रोज रोज अनुभवून आहे, एके दिवशी करून 8 दिवस करून सोडू नये. तर याच्यामुळे काय प्राप्त होणार नाही. म्हणून सांगण्याचा अर्थ असा की पुन्हा पुन्हा ती गोष्ट लक्षात आणा. ती गोष्ट लक्षात आल्यावर आता इथे महाराजांचं पूर्ण भजन म्हणून दाखवतो की तुम्हाला जर काही समजा तर विचारता येईल की तुम्हाला स्पष्ट झालंय. आत्माराम कुठे बघायचा, आत्माराम देखे सहस्र दळावरी, ज्ञानेश्वर माऊलीचा अभंग आहे, 416 क्रमांकाचा अभंग आहे तो. म्हणून म्हटलेला आहे चक्षुची अंतरी चक्षु देखे, पूर्ण याची साधना तुकडोजी महाराज सांगतात, हीच खूण आहे म्हणजे. आणि जे हे बघतात त्यांच्या पायाच्या उदकामुळं नद्या अपवित्र झालेल्या असतात, दुष्टांच्या पापी लोकांचे ते पवित्र होऊन जाते. म्हणून सहस्र जाव लक्ष लावता आलं पाहिजे, ज्ञानोबाची वाणी आपण घेतली पाहिजे. म्हणून महाराज सांगतात ते म्हणून दाखवतो मी, तुमच्या लक्षात येईल. मग अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है. आपल्या आत्म्याचं चिंतन करीत असताना हरदम श्वास घेता सोडताना जागृत राहिलं पाहिजे. कशापासून जागृत राहिलं पाहिजे की ते काहीतरी अडथळा येते. आपण आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है. ओहम सोहम श्वास से अपनी अंतरदृष्टी निरखना है. ओम आणि सोम, त्या ही श्वासाची गती आहे, त्याच्यामध्ये बघा, त्याच्यात निरीक्षण करा, दुसऱ्या अडथळा येऊ देऊ नका. परंतु अडथळा येतेच. महाराज सांगतात चंचल मन को बुद्धी विचारक शुद्धी सतत ही करना है. हे मन चंचल होते, कुठला आवाज येते, मनात काहीतरी येते, मग मन चंचल होते. चंचल झालेल्या मनाला विचारपूर्वक निश्चय करा बुद्धीनं, शुद्धी सततही करणार, नेहमी शुद्ध करीत राहिलं पाहिजे त्याला. त्याच्यावर आपण लक्ष दिलं नाही की आपोआप ते गंध होऊन जाते, घाण होऊन जाते. म्हणून आता घरातले भांडे तुम्ही किती ठेवून 8 दिवस बाहेर गेला, झाकून जरी ठेवायचं, घरी आल्यावर त्याच्यावर घाण साचते. त्याप्रमाणे हे आपण साधना करीत असताना कुठून तरी अशी चंचलता निर्माण होते. म्हणून म्हटलंय चंचल मन को बुद्धी विचारक शुद्धी सतत ही करना है. काय करा मग शुद्ध करून, निश्चल कर वृत्ती की धारा, वृत्तीची धारा आहे, सतत एका वृत्तीतून दुसऱ्या वृत्ती येत राहतात. म्हणून म्हटलंय अंतर्मुख से स्थिर ना है. अंतर्मुख करा, आपल्या मनाला अंतर्मुख करा, आपल्या इंद्रियाला अंतर्मुख करा. म्हणून म्हटलेलं आहे. मग असं केल्यानं काय होते, सहज समाधी, सहज समाधी लागेल. त्यासाठी काय कष्ट करावे लागणार नाहीत. आणि समाधी कशी आहे, सहज समाधी चलते हलते सब कामों में रखना है. आपल्याला काम सोडून काय करायची गरज नाही, चालत राहा, फिरत राहा, सगळ्या कामामध्ये तुमचं समाधी राहील, स्थिर राहील. मग काय होईल तशी राहिलं तर, विश्वरूप विश्वात्मक दृष्टी, हे विश्वाचे जे रूप आहे, आपली दृष्टी विश्वाच्या रूपाला धरून चालली. माऊलीनं आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषो निमद द्यावे पसाय दाने. अशी जी विश्वाची जी दृष्टी आहे आपल्यात आली पाहिजे. विश्वरूप विश्वात्मक दृष्टी अनासक्तीचे चकना आहे. आपण साधी पूजा केली तर आपण काहीतरी मागतो, सामान्य माणसं जड माणसं असतात, तर असं काही मागू नका. आसक्ती सोडून द्या, आसक्तीचे बंद सोडून बघ देवाची लीला. महाराज म्हणतात की आसक्तीचा बंद तोडून टाका. आसक्तीच्यामुळे तुम्हाला सहज समाधी लावले उतरून जाईल. म्हणून म्हटलेलं आहे जीवाचा गुणधर्म आहे सुख दुःख दोनो जीव धर्म है. होतच राहते ना. आपल्याला अनुकूल इंद्रियाला विषय झाले की सुख होते, आणि प्रतिकूल विषयाचा संबंध आला की दुःख होतो.
ही जीवाचा धर्म आहे. याच्यातून तुम्ही निवृत्त झाला तर सहज समामध्ये जाऊ शकता. सुख दुःख दोनो जीव धर्म है, इनसे निवृत्त होना है, सदा आत्मानंद की मस्ती. मग काय होईल? तुम्हाला त्या आनंदाची मस्ती येईल. मस्ती अशी वस्तू आहे की जगात ते कशाचं नियम पालन करत नाही. म्हणून म्हटलेलं आहे आनंदाची मस्ती आली पाहिजे. आणि हे कसं? पल पल मे अनुभवना आहे. प्रत्येक क्षणाला त्या आत्म्याचा आनंदाची मस्ती आपल्याला अनुभवता आली पाहिजे. आणि हे करीत असताना सहवासामध्ये असलेले संत मिले सतसंग लाभ कर. संतांची भेट झाली, संतांचा सहवास झाला. मग काय करा? त्यांच्याजवळ राहून विनाकारण संसाराच्या गोष्टी करू नका. त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घ्या. स्थूल देह म्हणजे काय, सूक्ष्म देह म्हणजे कारण म्हणजे काय, महाकारण काय, बंध काय, मोक्ष काय, याचं ज्ञान करून घ्या त्यांच्याकडून. आणि मग त्यांच्या बरोबर ध्यान मे रमणं आहे. ध्यान मे रमणं आहे. ज्ञानाचं ज्ञान करून घ्या, त्याच्यात रमा. ध्यान लावा, ध्यानात रममान व्हा. आणि मग काय होईल? कर्म फलोंका त्याग निहित कर. कर्म जे केलंय त्याच्या फलाचा त्याग करा. आणि काय होईल त्याग केल्यावर? शांती स्थान मे जमना है. तुम्हाला शांती प्राप्त होईल. शांतीच्या जागी तुम्ही स्थिर राहाल. जमना म्हणजे स्थिर राहाल तुम्ही. म्हणून मानव जीवनामध्ये काय प्राप्त करून घ्यायचं आहे की परमपिता परमात्म्याचा आपला जोड झाला पाहिजे. परमपिता परमात्म्याचा परमानंद आपल्याला मिळाला पाहिजे. महाराज सांगतात तेच मिळते. इस मानव जीवन मे इतनी. माणसाच्या जन्माला आलात ना, हेच काम करा. इतकाच रस्ता पुढे गेला पाहिजे. इस मानव जीवन में इतनी मंजिल चढ़कर जाना है, तुकड़िया दास कहे ही बानी, रोज रोज अनुभवना है. दररोज त्याचा अनुभव घेता आला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण स्थिर राहायला पाहिजे. म्हणून वंदनीय तुकडोजी महाराजांनी गुरुदेवांनी आपल्या भजनात काय सांगितलं? योग दर्शनाचा दिव्य पथ दाखविलेला आहे. आपणास योग दर्शनाचा अभ्यास करताना योग साधनेच्या द्वारे प्रत्यक्ष आत्मदर्शन घ्यायचं आहे. त्या आत्मदर्शन कसं घ्यायचं? कारण आत्मदर्शन घेतल्यावरच आत्म्याच्या आत असलेल्या परमात्म्याचं दर्शन घेणे शक्य होते. म्हणजे आता प्रात्यक्षिक याचं करता आलं पाहिजे. त्याचं प्रात्यक्षिक करण्याकरता हे करीत असताना अनेक अडथळे निर्माण होतात.